हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण दोऱ्यावरती ज्या काही वेव्स फॉर्म होणार आहेत, स्टेशनरी वेव्स फॉर्म होणार आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या मोड ऑफ व्हायब्रेशन मधल्या फ्रिक्वेन्सीची इक्वेशन्स डिराईव्ह केलेली आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहेत, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, हे आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सोनोमीटर आपण डिस्कस केलेला आहे आणि या सोनोमीटरच्या सहाय्यानं हे लॉज जे आहेत ते कशा पद्धतीनं व्हेरीफाय करता येतात ते आपण सांगितलेलं आहे. आज आपणाला या सुपरपोजिशन प्रिन्सिपल वरचा आणखीन एक फिनॉमिनन जो आहे तो बिट्स डिस्कस करायचा आहे. बघा, बिट्स म्हणजे काय आहे बघा. It is the phenomenon of alternate formation of maximum and minimum intensity of sound. Maximum and minimum intensity of sound after definite time interval. आणि हे कशामुळे? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स ऑफ सेम एम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. दोन साऊंड वेव्स सारख्या अँप्लिट्यूडच्या वेगळ्या, थोड्याफार वेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या, थोड्याफार फरकानं फ्रिक्वेन्सी वेगळी असायला पाहिजे. अशा दोन साऊंड वेव्स माध्यमामधून जात असताना त्या जर मिक्स झाल्या तर आपणाला साऊंड इंटेन्सिटी मध्ये व्हेरिएशन मिळणार आहे. व्हेरिएशन म्हणजे साऊंड जास्त मोठा ऐकायला येणार आहे, लहान ऐकायला येणार आहे, कमी ऐकायला येणार आहे. म्हणजे साऊंड इंटेन्सिटीचं व्हेरिएशन आपल्याला मिळणार आहे. असा हा जो काही फिनॉमिनन आहे त्याला आपण नाव देणार आहे बिट्स. त्याला आपण नाव देणार आहे बिट्स. यातला मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटीचा जो पार्ट आहे त्याला आपण वॅक्सिंग असं म्हणणार आहे. त्याला आपण या ठिकाणी वॅक्सिंग असं म्हणणार आहे. मिनिमम साऊंड इंटेन्सिटीचा जो पार्ट आहे त्याला आपण वॅनिंग असं नाव देणार आहे. त्याला आपण या ठिकाणी वॅनिंग असं म्हणणार आहे. मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटीचा पार्ट आहे त्याला वॅक्सिंग, मिनिमम साऊंड इंटेन्सिटीचा पार्ट आहे त्याला वॅनिंग. एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग मिळून एक बीट तयार होणार आहे. वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग फॉर्म्स वन बीट. आणि दोन सक्सेसिव्ह वॅक्सिंग किंवा वॅनिंग मधला जो टाइम इंटरवल आहे त्याला आपण बिट्स पिरियड असं नाव देणार आहे. आणि एका सेकंदामध्ये अशा किती बिट्स ऐकायला येतात त्याला आपण बिट्स फ्रिक्वेन्सी असं नाव देणार आहे. आणि अशा बिट्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी डिराईव्ह करायचं आहे. अशा या बिट्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी डिराईव्ह करायचं आहे. त्यासाठी बघा, दोन साऊंड वेव्ह सारख्या अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी थोड्याफार फरकानं असलेल्या मॅथमॅटिकली आपल्याला लिहिता येणार आहे. y1 इक्वल टू a sin 2 pi n1t minus x upon lambda 1. दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन अँप्लिट्यूड a सारखीच आहे, sin 2 pi, फ्रिक्वेन्सी थोड्याफार फरकानं म्हणजे एक आहे ती समजा 100 असेल तर दुसरी 110च्या आसपास असणार आहे. n1 n2 अशा या दोन फ्रिक्वेन्सीज. आणि दुसरं इक्वेशन y इक्वल टू a sin 2 pi n2t minus x upon lambda 2 असं आपल्याला लिहिता येणार आहे. अशा दोन साऊंड वेव्स माध्यमामधून जात असताना, एका डायरेक्शन मध्ये जात असताना त्या इन फेज मध्ये येणार आहेत. आणि जो काही लिस्नर आहे तो समजा x इक्वल टू 0 एवढ्या अंतरावरती असेल तर याला आपण थोडं सिम्प्लिफाय करणार आहे. इक्वेशन लिहिता येईल y1 इक्वल टू a sin 2 pi n1t, y2 इक्वल टू a sin 2 pi n2t असं लिहिता येईल. इन फेज मध्ये एकत्र येणार आहेत म्हणजे y इक्वल टू y1 प्लस y2 असं लिहिता येईल. y इक्वल टू दोघांमध्ये एक कॉमन आहे बघा, a इंटू ब्रॅकेट साइन 2 pi n1t प्लस साइन 2 pi n2t असं आपल्याला लिहिता येणार आहे. आणि आता आपण नेहमीचा साइन a प्लस साइन b चा फॉर्म्युला वापरणार आहे. साइन a प्लस साइन b म्हणजे काय येणार आहे, तो
साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 अप्लाय करणार आहे या ठिकाणी. y इक्वल टू हा एक असाच राहणार आहे. या फॉर्म्युल्याच्या कन्व्हर्शन मधला 2 फॅक्टर येणार आहे 2a साइन दोघांमध्ये बघा a प्लस बी अपॉन 2 दोघांमध्ये 2 पाय कॉमन t कॉमन n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू t कॉस 2 पाय कॉमन t कॉमन वजाबाकी n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू t असं आपल्याला लिहिता येणार आहे. आणि आता पुन्हा याला थोडं रिराईट करणार. 2a cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t sin 2 pi n1 plus n2 upon 2 into t. आणि आता याला मी सिम्प्लिफाय करण्यासाठी 2a cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t ला आपण कॅपिटल E म्हणजे एम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह रिझल्टंट मोशन असं लिहिणार आहे. साइन 2 पाय याला आपण n असं लिहिणार आहे nt असं लिहिणार म्हणजे यातला a जो आहे तो 2a cos 2 पाय n1 minus n2 upon 2 into t तर n म्हणजे n1 plus n2 upon 2 असं आपल्याला लिहिता येणार आहे. आणि या इक्वेशनची तुलना आपल्या या समजा हे इक्वेशन 1 हे 2 हे मॉडिफाय झालेलं 3 4 आणि हे समजा 5 आणि आता या ठिकाणी 6 इक्वेशन नंबर जो आहे तो याची तुलना जर आपण 3 आणि 4 बरोबर केली तर आपल्याला काय लक्षात येणार आहे बघा. फ्रॉम इक्वेशन 6 इट इज क्लिअर दॅट काय लक्षात येत आहे. एक म्हणजे रिझल्टंट मोशन जे आहे ते किंवा रिझल्टंट वेव्ह जे आहे ते हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड ए and frequency n which is the average of सरासरी आहे average of 2 frequencies या 2 फ्रिक्वेन्सीच्या एव्हरेज एवढी आहे. या इक्वेशनवरून काय लक्षात येतं की द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह व्हॅरीज विथ टाइम बरोबर बदलणार आहे. डेफिनेट टाइम इंटरवल बरोबर बदलणार आहे. विथ फ्रिक्वेन्सी n1 मायनस n2 त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती n1 मायनस n2 अशी आपल्याला मिळणार आहे. आणि आता आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इंटेन्सिटी ऑफ एनी वेव्ह इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. कुठल्याही वेव्हची इंटेन्सिटी जी आहे ती एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. आपण सांगितलेलं आहे की अशा 2 साऊंड वेव्ह सारख्या एम्प्लिट्यूडच्या फ्रिक्वेन्सी थोड्याफार फरकानं असलेल्या एकमेकांमध्ये मिक्स झाल्या की साऊंड इंटेन्सिटीचं व्हेरिएशन मिळणार आहे. आवाजाची तीव्रता कमी जास्त होणार आहे. आवाज मोठा ऐकायला येणार कमी ऐकायला येणार. साऊंड इंटेन्सिटी मध्ये व्हेरिएशन आहे. त्यातल्या मॅक्झिमम साऊंडला आपण नाव दिलेलं आहे वॅक्सिंग तर मिनिमम साऊंडला आपण नाव दिलेलं आहे वॅनिंग. आणि आता आपल्याला या 2 सक्सेसिव्ह वॅक्सिंग किंवा वॅनिंग मधला जो टाइम इंटरवल आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल बघा. पहिल्या केस मध्ये आपल्याला वॅक्सिंगचा विचार करता येईल. केस फर्स्ट फॉर वॅक्सिंग काय सांगता येईल बघा. वॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी. इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हणजे एम्प्लिट्यूड मॅक्झिमम असायला पाहिजे. एम्प्लिट्यूड मॅक्झिमम केव्हा असणार बघा किंवा किती असणार आहे ±2a एवढी असणार आहे. म्हणजे कॉस फंक्शन जे आहे त्याची व्हॅल्यू बघा n2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू t इक्वल टू ±1 मिळणार आहे. कुठल्या अँगलला कॉसच्या व्हॅल्यूज 1 +1 आणि -1 आहे ते पॉसिबल अँगल आपण या ठिकाणी लिहिणार आहे. 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू t इक्वल टू पहिला अँगल 0 दुसरा अँगल पाय तिसरा अँगल 2 पाय 0 ला +1 पायला -1 2 पायला +1 3 पायला -1 अशा या अँगलच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आपल्याला. त्याच्यानं आपण t कॅल्क्युलेट करणार आहे. हा 2 कॅन्सल होणार. पाय राईट साइडला कॅन्सल होणार. पहिली व्हॅल्यू 0च मिळणार आपल्याला. दुसरी व्हॅल्यू बघा
टू टू कॅन्सल, पाय कॅन्सल, आणि हा फॅक्टर जो आहे तो ट्रान्सफर केला की 1/n1 मायनस n2. तिसरी व्हॅल्यू बघा 2/n1 मायनस n2. चौथी व्हॅल्यू 3/n1 मायनस n2. आणि अशा या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळत जाणार आहेत. या टाइमला आपणाला वॅक्सिंग मिळणार आहे, मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी मिळणार आहे. आणि मग दोन सक्सेसिव्ह वॅक्सिंग मधला जो टाइम इंटरवल आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे या ठिकाणी बिट्स पिरियड. कसं काढता येईल बघा, फायनल मायनस इनिशियल, दुसऱ्यामधून पहिला, तिसऱ्यामधून दुसरा, चौथ्यामधून तिसरा, असं जर वजा केला, डिनॉमिनेटर सारखा न्यूमरेटरची वजाबाकी करायची आहे म्हणजे आपल्याला फरक मिळणार आहे 1/n1 मायनस n2. याला आपण बिट्स पिरियड असं नाव देणार आहे. बिट्स फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर याचा रेसिप्रोकल आपल्याला लिहिता येणार आहे, कॅपिटल n इक्वल टू n1 मायनस n2. Bits frequency is the difference between the frequencies of two sound waves. ज्या दोन साऊंड वेव्स एकमेकांमध्ये मिक्स झाल्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीचा फरक म्हणजे बिट्स फ्रिक्वेन्सी वॅक्सिंग साठी आलेला आहे. आता आपल्याला वॅनिंग साठी सॉल्व्ह करता येईल बघा, हेच आपल्याला वॅनिंग साठी सॉल्व्ह करता येणार आहे. काय करता येईल बघा, वॅनिंग म्हणजे मिनिमम साऊंड इंटेन्सिटी, मिनिमम म्हणजे 0, मिनिमम म्हणजे काय घेणार आहे आपण 0 घेणार आहे. साऊंड इंटेन्सिटी 0 आहे. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड, त्यामुळे एम्प्लिट्यूड 0 असणार आहे. म्हणजे cos 2πn1 मायनस n2 अपॉन 2 into t इक्वल टू 0 मिळणार आहे. कुठल्या अँगलला कॉस फंक्शनच्या व्हॅल्यूज 0 येणार आहे ते अँगल या ठिकाणी लिहिणार आहे आपण. पहिला cos π/2, दुसरा 3π/2, तिसरा 5π/2, चौथा 7π/2. दॅट इज ऑड मल्टिपल ऑफ π/2, ऑड मल्टिपल ऑफ π/2. या ठिकाणी हे वेगवेगळे जे अँगल आहेत त्याच्यावर आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करता येईल बघा. 2 2 कॅन्सल होणार, पहिली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर पाय कॅन्सल होणार. आणि आता हा n1 मायनस n2 जो आहे तो या राईट साइडला गेल्यानंतर काय येणार बघा, हा 2 फॅक्टर राहणार आहे 1/2 into n1 मायनस n2. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू बघा, पाय कॅन्सल, इथला 2 कॅन्सल, तिकडे राहणार आहे ते बघा 3/2 म्हणजे 3/2 into n1 मायनस n2. त्याच्यानंतर 5/2 into n1 मायनस n2. त्यानंतर 7/2 into n1 मायनस n2. अशा या पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळत जाणार आहेत. या टाइमला आपल्याला वॅनिंग म्हणजे साऊंड इंटेन्सिटी कमी मिळणार आहे. द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅनिंग त्याला आपण बिट्स पिरियड असं म्हणणार आहे. प्रत्येक दोघांमधला जवळच्या दोघांमधला फरक घेतला तर काय येणार बघा, डिनॉमिनेटर सारखा न्यूमरेटरची वजाबाकी करायची, 3 वजा 2 म्हणजे 2, खालचा 2 कॅन्सल होईल. बिट्स पिरियड मिळेल आपल्याला 1/n1 मायनस n2 म्हणजे बिट्स फ्रिक्वेन्सी मिळणार आहे आपल्याला. याचा रेसिप्रोकल घेतला की n इक्वल टू n1 मायनस n2. वॅक्सिंगला आपण कॅल्क्युलेट केलेला होता बिट्स फ्रिक्वेन्सी n1 मायनस n2. वॅनिंग साठी कॅल्क्युलेट केलेला आहे, बिट्स फ्रिक्वेन्सी आलेली आहे n1 मायनस n2 अशीच आलेली आहे. अशी ही बिट्स फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करता आलेली आहे वॅक्सिंग साठी आणि वॅनिंग साठी. आपल्याला या वॅक्सिंग वॅनिंग जे आहे त्या अल्टरनेटली इक्वल फ्रिक्वेन्सीला मिळत जाणार आहे. हे जे अल्टरनेटली आपल्याला वॅक्सिंग वॅनिंग मिळणार आहे त्यांच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या वॅक्सिंग साठी आणि वॅनिंग साठी आपल्याला सारखीच मिळालेली आहे. आपल्याला ग्राफिकली फिगरच्या सहाय्याने याचा रिप्रेझेंटेशन करता येईल बघा. या ठिकाणी फिगरच्या सहाय्याने रिप्रेझेंटेशन करता येणार आहे ग्राफिकली, किंवा या वेव्ह ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी इंडिकेट करता येणार आहे. मिक्स झाल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला या साऊंड वेव्ह ज्या आहेत त्या मिक्स झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते आपण दाखवणार आहे. बघा आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवाय.
ग्राफिकली कसं आपल्याला दाखवता येणार आहे बघा. आपण जी वेव्ह जे आहे ती इन जनरल मध्ये क्रेस्ट ग्राफ मध्ये दाखवतो. डिस्प्लेसमेंट आहे वाय डायरेक्शनला, +1 -1 ही डिस्प्लेसमेंट आहे. प्रोपोगेटिंग अलॉन्ग एक्स डायरेक्शन. एक एक सेंटीमीटरचे मार्क करून घ्यायचे आहेत तुम्ही. वेळ दाखवता येईल आपल्याला याच्यावरती. कशा पद्धतीने वेळ करता येते बघा. तिची अँप्लिट्यूड जी आहे ती 1 सेंटीमीटर आहे. बघा या ठिकाणी अशी ही वेव्ह जी आहे ती इन जनरल वेव्ह आपण अशा पद्धतीनेच दाखवणार आहे. अँप्लिट्यूड 1 सेंटीमीटर आहे. दुसरी वेव्ह फ्रिक्वेन्सी थोड्याफार फरकाने घेणार आहे. दुसरी वेव्ह जी आहे ती पुन्हा सेम अँप्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज असं म्हटलेलं आहे आपण. दुसरी वेव्ह बघा कशा पद्धतीने. फ्रिक्वेन्सी आपण थोडी बदललेली आहे. अँप्लिट्यूड त्याची 1 सेंटीमीटरच आहे. ही दुसरी वेव्ह आणि आता या मिक्स होणार आहे. अँप्लिट्यूड डबल होणार आहे बघा.
हे +2 असणार आहे, हे y0 -2. आणि आता बघा वेव्ह आपल्याला रिझल्टंट मोशन जे आहे ती ड्रॉ करता येणार आहे. बघा कशा पद्धतीनं हा रिझल्टंट वेव्हचा पॅटर्न दिलेला आहे आपल्याला. मी काही पॉइंट्स मार्क करून घेतलेले आहेत. या दोन वेव्ह सारख्या अँप्लिट्यूडच्या इन फेज मध्ये मिक्स झाले की त्यांची अँप्लिट्यूड डायरेक्ट ऍडच होणार आहे. हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करता येणार आहे. दुसरा पार्ट बघा. आणि आता याच्यामध्ये या वेव्ह जे आहे ते आपल्याला दाखवतात. रिझल्टंट वेव्ह जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवता येणार आहे. कशा पद्धतीने येणार आहे बघा. या वेव्ह जे आहेत त्या आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवता येणार आहे. बघा अशा या वेव्ह या ठिकाणी रिझल्टंट पॅटर्न जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मिळणार आहे. ही पहिली साऊंड वेव्ह ज्याची फ्रिक्वेन्सी N1, दुसरी साऊंड वेव्ह त्याची फ्रिक्वेन्सी N2, अशा दोन साऊंड वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स झाला की रिझल्टंट पॅटर्न जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मिळणार आहे. साऊंड इंटेन्सिटीचं व्हेरिएशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. साऊंड इंटेन्सिटी जे आहे त्याचं व्हेरिएशन जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. इथे आपल्याला 0.5 सेकंद असं लिहिता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 सेकंद असं लिहिता येणार आहे. या ठिकाणी 1.5 सेकंद असं लिहिता येणार आहे. आणि या ठिकाणी 2 सेकंद असं लिहिता येणार आहे. हा टाइम जो आहे तो या ठिकाणचा. अशा साऊंड वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर ज्यांची अँप्लिट्यूड सारखे आहे, फ्रिक्वेन्सी थोड्याफार फरकानं आहे, या मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट वेव्हच्या साऊंड इंटेन्सिटीमध्ये आपल्याला व्हेरिएशन मिळालेलं आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे या ठिकाणी बीट्स. आणि आता या बीट्सचे आपल्याला वेगवेगळे ऍप्लिकेशन्स डिस्कस करायचे आहेत. बघा पहिला ऍप्लिकेशन आहे हा बीट्स फिनॉमिनन जो आहे त्याचा उपयोग जो आहे तो
to match the frequencies of different musical instrument by the artist. ते इन्स्ट्रुमेंट वाजवणारे जे आहेत आर्टिस्ट ते काय करतात, ह्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असेल तर आपल्याला बीट्स ऐकू येणार आणि मग त्याचे जे काही ऍडजस्टमेंट आहे ते ऍडजस्टमेंट केल्यानंतर समजा स्ट्रिंगड इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याला काही वेळा ताण दिला जातो, लूज केलं जाणार आहे आणि ह्या फ्रिक्वेन्सी इक्वल केल्या जाणार आहेत, म्हणजे युनिसन असं म्हटलेलं आहे. त्याला आपण या ठिकाणी युनिसन असं म्हटलेलं आहे, एक समान होणार आहे आणि याच्यापासूनचा जो काय साऊंड आहे तो आपल्याला प्लीझंट साऊंड किंवा प्लीझंट म्युझिक आपल्याला मिळणार आहे. दुसरं ऍप्लिकेशन जे आहे म्हणजे पहिल्या ऍप्लिकेशनला सांगतात टू ट्यून दी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असं म्हणता येईल आपल्याला. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे ते सुरात आणण्यासाठी या बीट्सचा वापर केला जाणार आहे. दुसरं ऍप्लिकेशन जे आहे ते डॉपलर रडार म्हणतात. रडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग इक्विपमेंट. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग इक्विपमेंट याचा वापर जो आहे तो आपणाला जे काही मुव्हिंग एरोप्लेन आहेत किंवा एअरप्लेन जे आहे त्यांचा स्पीड डिटरमाइन करण्यासाठी या रडार किंवा बीट्स फ्रिक्वेन्सीचा किंवा बीट्सचा वापर करता येणार आहे. कशा पद्धतीने करता येते बघा, हे जे रडार जे काही इक्विपमेंट आहे इन्स्ट्रुमेंट आहे तिथून आपण मायक्रोवेव्ह सिग्नल्स किंवा पल्स ज्याच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत असणार आहे आपणच सोडणार आहे अशा मायक्रोवेव्ह सिग्नल जे आहे ते आपण पाठवणार आहेत अशा या मुव्हिंग ऑब्जेक्टकडे किंवा एअरप्लेनकडे पाठवणार आहे. आता डॉपलर इफेक्ट जो आहे तो काय आहे, देर इज अ अपॅरंट फ्रिक्वेन्सी व्हेन द लिसनर अँड सोर्स आर इन रिलेटिव्ह मोशन. लिसनर अँड सोर्स आर इन रिलेटिव्ह मोशन. आता या ठिकाणी जो काय डॉपलर इफेक्ट आहे तो 2 वेळेला अप्लाय होणार आहे. कसा 2 वेळेला अप्लाय होणार आहे बघा, एकदा हे मायक्रोवेव्ह सोर्स जो आहे तिथून वेव्ह जाणार त्या एअरप्लेनकडे जाणार, तो रिसिव्ह करणार, तो एक पार्ट. एअरप्लेन काय करणार, रिफ्लेक्ट करणार आणि त्या वेव्ह ज्या आहेत त्या मायक्रोवेव्ह ज्या आहेत त्या या मायक्रोवेव्ह सोर्सकडे येणार. अशा पद्धतीनं 2 वेळेला या ठिकाणी डॉपलर इफेक्ट अप्लाय होणार आहे आणि यांच्या अपॅरंट फ्रिक्वेन्सीज वेगळ्या असणार आहेत. या दोघांच्या अपॅरंट फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या वेगळ्या असणार आहेत आणि याच्यावरून यामध्ये आपणाला बीट्स मिळणार आहेत आणि बीट्स वरून आपणाला या ठिकाणी अशा या एअरप्लेनचा जो काय स्पीड आहे तो कॅल्क्युलेट करता येणार आहे. आता हेच प्रिन्सिपल जे आहे ते ट्रॅफिक पोलीस सुद्धा वापरतात. तुम्हाला त्या रोडवरून दिलेला जो काय स्पीड लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड स्पीडनं जर व्हेकल जात असेल ते डिटेक्ट करण्यासाठी असं हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते ट्रॅफिक पोलीस सुद्धा वापरतात. जास्त स्पीडने गेला की बीट्स मिळणार आहे आणि मग ते जे काय व्हेकल आहे लो स्पीडला गेला तर नो फाईन, मात्र हाय स्पीडला गेला तरच स्पीड गन असं म्हटलेलं आहे त्याला, त्या ठिकाणी तुम्हाला फाईन केली जाणार आहे. हे जे काय प्रिन्सिपल आहे ते सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इक्विपमेंट, सबमरीन्स म्हणजे पाण्याच्या खाली जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा जो स्पीड आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा या सोनारचा वापर केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये या बीट्सचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी आणि इकोकार्डिओग्राम हे सुद्धा या प्रिन्सिपलवरती कार्य करणार आहे. डॉक्टर काय करतात बघा, डॉक्टर यूज अँड एनालॉगस सेटअप टू असेस द डायरेक्शन अँड स्पीड ऑफ ब्लड फ्लो in the human body and identify circulation problem.
असा हा जो काय डायरेक्शन हे जे काय ब्लड फ्लो आहे त्याचा स्पीड आणि डायरेक्शन वरून आपल्याला सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ डायमेन्शन ऑफ द ब्लड व्हेसल जे आहे त्याचे डायमेन्शन आपल्याला मोजता येणार आहेत आणि त्याचा वापर जो आहे इट कॅन बी यूज टू एस्टिमेट द फ्लो रेट. ब्लड फ्लो रेट जो आहे तो एस्टिमेट करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. अल्ट्रासाउंड बीम also determines the phase shift to diagnose vascular problem in the arteries and veins. आर्टरीज आणि व्हेन्स मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपल्याला अशा या अल्ट्रासाउंड बीमच्या सहाय्यानं फाइंड आउट करता येणार आहे. या बीट्सचा उपयोग जो आहे तो अननोन फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करण्यासाठी करता येणार आहे. कशा पद्धतीने अननोन फ्रिक्वेन्सी डिटरमाइन केली जाते बघा. एक नॉन फ्रिक्वेन्सी सोर्स आणि दुसरा अननोन फ्रिक्वेन्सी जो काय आहे ज्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काढायची किंवा ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायची या दोघाला व्हायब्रेट केला जाणार आहे आणि व्हायब्रेट केल्यानंतर या नॉन फ्रिक्वेन्सी जी आहे ती ऍडजस्टेबल आहे त्याला आपल्याला कमी जास्त करता येणार आहे आणि आपण बीट्स ऐकणार कमी जास्त करून आणि त्या बीट्स आपण झिरो करणार. बीट्स झिरो केल्या की हा जो काही साऊंड सोर्स आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला नोन आहे माहिती आहे फाइंड आउट त्या ठिकाणी मिळणार आहे ती फ्रिक्वेन्सी आणि अननोन सोर्सची फ्रिक्वेन्सी किंवा अननोन ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे इक्वल होणार आहे तर बिट्स झिरो होणार आहेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी नॉन फ्रिक्वेन्सी सोर्स जो आहे ती आपल्याला ऍडजस्ट करता येते. ती अननोन फ्रिक्वेन्सी बरोबर आपण मिक्स करणार आहे साऊंडेड टुगेदर आणि नॉन फ्रिक्वेन्सी सोर्स जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करून ती आपण बिट्स जे ऐकायला आलेले आहेत ते झिरो करणार आहेत. अशा पद्धतीनं एखादी अननोन फ्रिक्वेन्सी जी आहे ती सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. असे या बिट्सचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत.